या पटकन 50 बाउन्सर आजच्या या मैदानात आहेत. आयोजक तुम्ही निस्ती यांची तोंड बघताय, तुम्ही मागे चला. हे लहान लहान मुलं बाहेर घ्या. बापू गाड्या सोडा. माग सरण्यातच रात जाती वाटतं. गौतमी पाहायला मिळते का नाही असं वाटायला लागले. तिचा कार्यक्रम होतोय का नाही असं वाटायला लागले. हे झाल्याशिवाय तिकडे कार्यक्रम चालू होत नसते. आणि स्क्रीनच्या अलीकडच्या इकडे स्टेजच्या बाजूला स्क्रीन हलती आहे, तिथं थांबलेली सगळी खाली या बाजूला या स्क्रीन पडेल. नुकसान आपलं नाही, त्या स्क्रीन मालकाचं आहे. जांभरे पाहुणं नुकसान कोणाचं आहे. आता या आडाल राहू देते. राहुदा येत नाही त्यांना कशाला उगत सांगत बसला. बाहेर याला सांगितलं तरी त्यांच्यात काही बदल होत नाही. आपल्या जीवाची काळजी घ्या. ज्यांना समजतंय बोलणं त्यांनी खरोखर मागवा. ज्यांना समजत नाही बकासूरचा मुका घ्या. गाड्या सोडा बापू, गाड्या सोडा. रणजित भाऊ बरोबर, कारण परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे, त्यात आपलं नाव नसलं पाहिजे. ॲम्ब्युलन्स तयार ठेवा. बापू शेवटचा चान्स द्या, अन्यथा 5,000 रुपये देऊन यांचा सन्मान करा. 1 तास झालं फायनलचा फेरा खाली जाऊन तरी गाड्या उभ्या करत नाहीत. बघा झेंडेवाल्याचा सुद्धा हा सूर कसा चालतोय, परंतु आहे का सहकार्याची भावना आहे का. 4 ड्रोननी टेक ऑफ केला आणि 4 ड्रोनच्या बॅटऱ्या घायला आल्या, पण फायनल काय अजून सुटला नाही. बघा शेवटचा चान्स आहे, नाहीतर शेवटच्या बक्षात सगळ्यांनी समाधान मानायचं. 5 लाख विसरून जायचं. बैलगाडी मालक 1 तास झालं फायनल खाली जाऊन. सांगणारे ऐकत नाहीत, ऐकणारे सुधरत नाहीत. पोलिसांना एक विनंती आहे, जे आयोजक आहेत त्यांना सुद्धा बाहेर घ्या. आयोजकांना सुद्धा या पुढच्या पोलीस अधिकारी हे आयोजक सुद्धा बाहेर घ्या. सगळे बाउन्सर आपण सुद्धा मागूया. आणि सोमा आपण सुद्धा सावध उभा राहा. गाडी आणायची आपल्याला. गाड्या सुटल्या, गाड्या सुटल्या. या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला. 5 लाखाचा मान. खासदार केसरीचं भव्य दिव्य मैदान विडणी फलटणकरांचं. कोण होते 1 नंबरचा मानकरी. बघा नाशिक टांगा अतिशय सुंदर आणि निर्वाद मागे गाडी. ज्याने ज्याने किस घेतला का मुका घेतला बघा. ॲम्ब्युलन्स जाऊया पुढे. ॲम्ब्युलन्स वाले 5-6 बाउन्सरच राहिले. बाउन्सर ताबडतोब दवाखान्यात पोहोचवून या. बाउन्सरांना सांगत होतो तुम्ही मागवा. हा डीजे वाला आता डीजे चालू करा. तुमचा निकाल स्तवर चालू करा.